हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुनील घुके. आज आपण इयत्ता 12वी कॉमर्स बुक किपिंग अँड अकाउंटन्सी यातील ॲडजस्टमेंट्स तक्ता पाहणार आहोत. यापूर्वी आपण 35 ॲडजस्टमेंट्स या संदर्भातील माहिती पाहिलेली आहे. यानंतर पुढं आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट्स याविषयी माहिती पाहिजे. Adjustments given in the trial balance and not below the trial balance are known as hidden or secret adjustments. काही ॲडजस्टमेंट्स जर ट्रायल बॅलन्समध्ये दिले असतील आणि ट्रायल बॅलन्सच्या खाली दिल्या नसतील, त्या गुप्त स्वरूपाच्या समायोजना असतात. त्या गुप्त स्वरूपाच्या ॲडजस्टमेंट असतात. त्या गुप्त स्वरूपाच्या ॲडजस्टमेंट्स आपण समजून घ्यायच्या आहेत. दे also required same treatment as normal adjustments. त्यांचे ट्रीटमेंटसुद्धा इतर आपण ॲडजस्टमेंटचे जसे ट्रीटमेंट देतो त्याच पद्धतीने द्यायचे आहे. Following are the different adjustments the year is assumed to be 31st March 2020. खालीलप्रमाणे ॲडजस्टमेंट्स आहेत. हे जे ॲडजस्टमेंट्स आहेत वर्षाच्या एंडला त्याचे इफेक्ट्स द्यायचे असतात. त्या कोणकोणते ॲडजस्टमेंट्स आहेत पाहूया. एक मिनिट. आता आपण ॲडजस्टमेंट्स नेमका कुठं असतात ते पाहूया. याचं स्थान कुठं असते. तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं असेल. काही ॲडजस्टमेंट्स या ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात. ते आता आपण शोधूया. त्या कशा स्वरूपाच्या असतात. हा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि काही खाली अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट दिलेले असतात. आपण जे खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्याचे नॉर्मल इफेक्ट्स देत असतो. त्याच पद्धतीनं सुद्धा हिडन ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आपल्याला द्यायचे असतात. ट्रायल बॅलन्समध्ये हे ॲडजस्टमेंट्स कुठं असतात त्याचा आपण शोध घेत आहोत. इथं पहा, हा तुमचा ट्रायल बॅलन्स आहे. इथं ट्रायल बॅलन्समध्ये काही कंसात माहिती दिलेली असते. तिथे एखादी तारीख दिली असते किंवा इथं पहा ॲडव्हर्टाइजमेंट कंसातलेले 2 years म्हणजे 2 वर्षासाठी जाहिरातीचे पैसे दिलेले आहेत 4,000. त्याला हिडन ॲडजस्टमेंट्स असं म्हणायचं. आपल्याला ट्रायल बॅलन्सचा सिंगल इफेक्ट्स द्यायचा असतो, परंतु जर अशी स्थिती असेल तर
इथं आपल्याला गुप्त ॲडजस्टमेंट शोधून काढावे लागतात आणि त्याचे डबल इफेक्ट्स द्यावे लागतात. जाहिरातीसाठी 2 वर्षाचे पैसे 4,000 रुपये दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षी किती आलेत? वर्षाला 2,000 रुपये झाले. चालू आर्थिक वर्षासाठी जाहिरातीचे फक्त 2,000 रुपयेच खर्ची पडणार आणि 2,000 रुपये हे पुढच्या वर्षीसाठी दिलेले आहेत. ते प्रीपेड झालेले आहेत, आगाऊ खर्च झाला आहे. म्हणून इथं पहिला इफेक्ट्स आपल्याला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण ॲडव्हर्टाइजमेंट इनरला लिहिलेलं असतं. त्यातनं लेस प्रीपेड ॲडजस्टमेंट, आपलं लेस प्रीपेड हा शब्द टाकून 2,000 रुपये वजा करून आउटरला 2,000 लिहायचे असतात. आणि दुसरा इफेक्ट, बॅलन्स शीटच्या ॲसेट्स बाजूला 2,000 रुपये द्यावा लागतो. म्हणजे हे जे आहेत ही अलिखित ॲडजस्टमेंट्स आहेत, म्हणून त्याला हिडन ॲडजस्टमेंट्स म्हणले, गुप्त ॲडजस्टमेंट्स, सिक्रेट ॲडजस्टमेंट्स. हे आपण शोधून काढून त्याचे इफेक्ट्स, डबल इफेक्ट्स द्यायचे असतात. तर त्या कोणकोणत्या स्वरूपाचे असतात हे आपल्याला आत्ता पाहणार आहोत. एक मिनिट. यामध्ये पहा, पहिली ॲडजस्टमेंट पहा. 10% बँक लोन ₹10,000. 10% बँकेचं कर्ज आहे. किती रुपये? 10,000 रुपये. इथं तुम्हाला 10% ही अधिक माहिती दिलेली आहे आणि त्याच्याखाली टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018 हे जे कर्ज घेतलेलं आहे, हे कर्ज घेतलं आहे 1/10/2018ला. इंटरेस्ट टू बी चार्जड फॉर 6 months फ्रॉम 1 ऑक्टोबर 2019 टू 31 मार्च 2020. आता इथं पहा, कर्ज घेतलेला तारीख जी आहे ती 1/10/2019ला कर्ज घेतलेलं आहे. दर 6 महिन्यांनीच त्याच्यावरती व्याज आकारायचं जातं. 6 महिन्याचं व्याज काढायचं 10% दरानं. इथं 500 रुपये येईल बा. तर ही व्यवसायाचा खर्च आहे. खर्च असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन बँक लोन 500 रुपये, 6 महिन्याचं व्याज काढायचं. ह्याचा इफेक्ट्स कधी द्यायला सांगितलं आहे खाली? 1/10/19 ते 31/3/20पर्यंत, म्हणजे 6 महिन्यासाठी 6 महिन्याचं व्याज काढायचं. त्याचं त्रैराशी आपल्याला असं म्हणता येईल, 10,000 गुणिले 10/100 गुणिले 6/12, उत्तर 500 रुपये येत आहे. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला द्यायचा आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटला जिथं लॅबिलिटी आहेत तिथं बँक लोन अगोदर आपण लिहिलेलं असतं, त्यामध्ये तेवढी रक्कम ॲड करायची. याचा अर्थ बँकेचं कर्जावरील व्याज 500 रुपये आहे, परंतु ते अद्याप दिलेलं नाही, म्हणून दुसरा इफेक्ट लॅबिलिटी साईडला दाखवायचा आहे. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे पहा, सेकंड ॲडजस्टमेंट. 12% इन्व्हेस्टमेंट
₹50,000. 50,000 रुपयेची 12% गुंतवणूक आहे. व्यवसायाकडे जर जास्त पैसे झाले असतील तर व्यवसायाने हे 12% दरानं या पैशाची कुठेतरी गुंतवणूक केली असेल, बॉन्ड्स खरेदी केले असतील, कर्जरोखे खरेदी केले असतील, पण ते 12%चे आहे, गुंतवणूक केलेली आहे. इथं पहा, टेकन ऑन 1 जानेवारी 2020. 1 जानेवारी 2020. ही जी गुंतवणूक आहे ती 1 जानेवारी 2020ला घेतलेली आहे. आता 1 जानेवारी 2020 ते 31 मार्च 2020 या 3 महिन्याचंच आपल्याला व्याज मिळणार आहे. तेवढीच रक्कम आपण कॅल्क्युलेट करायची. इंटरेस्ट रिसिव्ड फॉर 3 months फ्रॉम 1 जानेवारी 2020 टू 31 मार्च 2020. ह्याचं उत्तर 1,500 रुपये येतं. हे कसं काढायचं आहे? 50,000 गुणिले 12 भागिले 100 गुणिले 3 भागिले 12. हे जर त्रैराशिक मांडलं तर तुम्हाला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,500 रुपये येईल. हा आपलं उत्पन्न आहे. म्हणून पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,500 रुपये द्यावा लागेल. आणि प्रत्यक्षात हे व्याज मिळालेलं नाही, म्हणून दुसरा इफेक्ट आपली असेट साईडला द्यावा लागेल. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,500 रुपये, किंवा आपण असेट साईडला अगोदर 12% इन्व्हेस्टमेंट हा आयटम लिहिलेला असतो, त्यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे पहा, रेंट कंसात 12 months. ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्समध्ये रेंट लिहिलेलं असतं आणि कंसात टाकलेलं असतं 10 months, 10 months, 6 months, काय जे असेल ते. ₹1,000. 10 महिन्याचं भाडं 1,000 रुपये दिलेलं आहे. आता वर्षामध्ये 12 महिने असतात, आपण 12 महिन्याचा हिशोब करतो. हिशोब कधीपासून? 1 एप्रिल ते 31 मार्च या 12 महिन्याच्या कालावधीचा हिशोब आहे. या 12 महिन्यापैकी 10 महिन्याचं भाडं 1,000 रुपये दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय? 2 महिन्याचं भाडं देणं बाकी आहे, म्हणजे आउटस्टँडिंग 2 months रेंट. आता दिलंय किती? वर्षाचं होतं आहे 1,200 रुपये. दिलेत किती? 1,000 रुपये. 1,200 वजा 1,000 बरोबर आउटस्टँडिंग, म्हणजे आणखी 200 रुपये चालू आर्थिक वर्षाचं भाडं द्यायचं आहे. म्हणून पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जिथं रेंट असेल त्या रेंटमध्ये 200 रुपये ॲड करावे लागतील. आणि दुसरा इफेक्ट, सदर 200 रुपये अद्याप दिलेले नाही, दुसऱ्याचं देणं आहे, म्हणून दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला आउटस्टँडिंग रेंट म्हणून ही रक्कम घ्यावी लागेल. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट पहा, चौथी ॲडजस्टमेंट, इन्शुरन्स प्रीमियम. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बॅलन्सेसमध्ये इन्शुरन्सची रक्कम, इन्शुरन्स प्रीमियम रक्कम दिलेली असते आणि कंसात लिहिलेलं आहे पेड अप टू 30/6/2020. ही इन्शुरन्सची रक्कम जी आहे ही 30 जून 2020 पर्यंतची भरलेली आहे. आता इथं पहा, आपलं आर्थिक वर्ष संपतंय 31/3/2020ला आणि विमा संपतोय 30/6/2020ला. म्हणजे याचा अर्थ आपण पुढच्या वर्षा 3 महिन्याचे पैसे जादा भरलेले आहे, प्रीपेड झालेले आहेत, जादा पैसे रक्कम भरलेली आहे. प्रीपेड रक्कम किती काढायची
हे जर काढायचं असेल तर आपल्याला त्रैराशिक मांडता येईल. खाली दिले बा. बाराशे गुणिले 3/12 300 रुपये येते. आता हा व्यवसायाचे इन ॲडव्हान्स पैसे दिलेले आहेत. पहिला इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला येणारला लिहिलेलं असतं इन्शुरन्स प्रीमियम. पण ज्यादा रक्कम पुढच्या वर्षी भरलेली आहे ती त्यातनं बाजूला काढायची. 300 रुपये बाजूला काढायचे म्हणजे लेस प्रीपेड म्हणायचं 300 रुपये. आणि दुसरा इफेक्ट, ही आपली मालमत्ता आहे. समजा पैसे दिले नसते तर रोख पैसे शिल्लक राहिले असते, ते असेटला दाखवला जाते. म्हणून इथं दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला प्रीपेड इन्शुरन्स 300 रुपये दाखवायचे आहेत. त्यानंतर 5वी ॲडजस्टमेंट, ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 4 years with effects from 1st October 2020 ₹4,000. तेव्हा 4 वर्षाचं जाहिरातीचं पैसे भरलेले आहेत आणि त्याचा इफेक्टचा परिणाम कधी 1/10/2020 पासून पुढं द्यायचा आहे. एकूण किती पैसे भरले? 4,000 रुपये. 4,000 हे 4 वर्षाकरिता भरलेलं आहे. आपण हे जे जाहिरात दिली ती 1 ऑक्टोबर 2020ला जाहिरात दिलेली आहे. आता इथं बा 4 वर्षासाठी 4,000 म्हणजे वर्षाला 1,000 रुपये जाहिरातीपोटी खर्च होईल. परंतु चालू आर्थिक वर्षामध्ये 1/10/2020ला याचा इफेक्ट लागू करायचा आहे. तिथून पुढं 500 रुपयेच खर्ची आपले पडतील. वर्षाचे 6 महिन्याचे पैसे खर्ची पडतील. आणि राहिलेली रक्कम जी आहे ती 3,500 रुपये हे पुढच्या 3.5 वर्षासाठी तसेच कॅरी फॉरवर्ड होतील. म्हणून पहिला इफेक्ट घ्यायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लेस ॲडजस्टमेंट, आपला लेस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 4,000 वजा 3,500 आउटरला 500 रुपये येतील. ज्यादा पैसे आपण 3,500 रुपये भरले. आणि दुसरा इफेक्ट याचा बॅलन्स शीटच्या असेट बाजूला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 3,500 रुपये येतील. तर अशा पद्धतीने आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट्स पाहिजे आहेत. हिडन ॲडजस्टमेंट म्हणजे सिक्रेट ॲडजस्टमेंट, समायोजन. या ॲडजस्टमेंट्स आपल्याला प्रत्यक्षात शोधून काढाव्या लागतात. इनडायरेक्टरित्या एक्झाम्पलमध्ये ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात, म्हणून त्याला हिडन ॲडजस्टमेंट्स असतात. अशा 5 प्रकारच्या ॲडजस्टमेंट्स आहेत. परत एकदा सांगतो, हिडन ॲडजस्टमेंट्स कोणकोणते आहेत. यामध्ये पहिला 10% बँक लोन, म्हणजे 10%च बँक लोन असं नाही, 12% असेल, 7% असेल, 8% असेल. पर्सेंटेज टक्केवारी दिली असेल तर तिथं हिडन ॲडजस्टमेंट्स आहे असं समजायचं. त्याच पद्धतीनं गुंतवणुकीतसुद्धा इन्व्हेस्टमेंटच्या पुढं काही टक्केवारी दिली असेल ती सुद्धा ट्रायल बॅलन्समधील गुप्त ॲडजस्टमेंट समजायची. त्यानंतर तिसरा, रेंटच्या पुढं काही माहिती दिली असेल कंसात, रेंट 6 महिन्याचं दिलं आहे, 10 महिन्याचं दिलं आहे, 11 महिन्याचं दिलं आहे, तर किती महिन्याचं राहिलं हे शोधून काढायचं आहे. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट इन्शुरन्स प्रीमियम, विमा हप्ता. इथं तुम्हाला तारीख दिलेली असते, पेड अप टू किंवा
शॉर्टमध्ये दिले असतो, वर्क्स इफेक्ट्स फ्रॉम WEF असं शॉर्टमध्ये लिहिलेलं असतं. आणि 5वी ॲडजस्टमेंट ॲडव्हर्टाइजमेंट, ह्या पुढं कंसात फॉर 4 इयर्स असेल, 3 इयर्स असेल, 5 इयर्स असेल. तर अशा शक्यतो 5च प्रकारच्या हिडन ॲडजस्टमेंट्स आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. यामध्ये अतिमहत्त्वाची प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये येणारी हिडन ॲडजस्टमेंट्स म्हणजे इन्शुरन्स प्रीमियमची ॲडजस्टमेंट आहे. आणि दुसरी ॲडजस्टमेंट्स रेंटची आहे. शक्यतो या दोन्हीवरती एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट्स तक्ता पूर्ण केलेला आहे. आता उद्याच्या तासापासून आपल्याला प्रत्यक्षात उदाहरण कशा पद्धतीनं सोडवायचं आहे हे फळ्यावरती लिहून हे सोडवून दाखवलं जाईल. तर आज आपण इथंच थांबूया. गुड बाय.